दरम्यान सरकारनं आता घरात घुसून मारण्यापेक्षा त्यांच्या घरात जाऊन बसावं असा सल्ला असदुद्दीन ओवैसी यांनी दिलाय। अब के बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना, घर में घुस के मारते बोले ना, अब घर में घुस के बैठ जाना, खत्म। ये होना चाहिए। पीओके ले लेना नहीं, अरे गवर्नमेंट खुद बोल रही है। एक बात सुनिए, पीओके नहीं, पीओके का रेजोल्यूशन है पार्लियामेंट का, भारत की पार्लियामेंट का रेजोल्यूशन है, वो भारत का है बोल के। तो बीजेपी क्या बोलती, घर में घुस के बोले डैश डैश बोले, हम बोले घर में घुस के बैठ जाओ आप। ये खत्म होना है टेररिज्म, जो बार बार हर थोड़े दिन को जो टेररिज्म होता। पहलगाम हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा एनआयएनं कंबर कसलेली आहे। तो हल्ला कसा करण्यात आला होता, दहशतवादी कुठून आणि कसे आले, त्यांनी पर्यटकांना कसं टार्गेट केलं, याचा तपास करण्यासाठी एनआयए कडून बैसरन व्हॅलीमध्ये 3D मॅपिंगचा आधार घेण्यात आलाय। हम लोग फौजी हैं। जम्मू काश्मीरच्या पहलगाम व्हॅलीत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी नरसंहार केला। निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या। या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा सतर्क झाली आहे। पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्र एनआयएनं हाती घेतली आहेत। एनआयएची टीम बैसरन व्हॅलीत तळ ठोकून आहे। हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी 3D मॅपिंगचा उपयोग केला जातोय। या प्रणालीत हल्ल्याच्या जागेचा 3D नकाशा तयार केला जातो। ड्रोन, लेझर स्कॅन, कॅमेऱ्याच्या मदतीनं मॅपिंग केलं जातं। जागेची लांबी, रुंदी, उंचीबाबत नेमकी माहिती घेतली जाते। त्यामुळे दहशतवादी कुठून आले याचा अंदाज बांधण्यास मदत होणार आहे। लपण्याच्या जागा, पळवाटांची माहितीही मिळणार आहे। सोबतच हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं याचा अंदाज बांधता येणार आहे। हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी संपर्कासाठी चीनी टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचं समोर आलंय। दहशतवाद्यांकडे असलेलं तंत्रज्ञान, मग ते कम्युनिकेशन म्हणजे बोलण्याचं असो की मॅपिंगचं असो की मॅप रिडिंग करण्याचं असो, हे आपल्या तंत्रज्ञानापेक्षा पुढे होतं, कारण हे सगळं चीनी तंत्रज्ञान होतं आणि हे ओपन सोर्स म्हणजे ओपनमध्ये मिळत नाही। आणि गलवानच्या लढाईनंतर आपण जे अनेक चीनी ॲप्स बॅन केली होती, त्याच्यामधली काही चीनी ॲप्स वापरली गेली असावी। दरम्यान पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जम्मू काश्मीर पोलीस आणि संरक्षण दलाकडून छापेमारी केली जातीये। पहलगाम हल्ल्यामागे हाशिम मुसा या दहशतवाद्याचा हात असल्याचं तपासात उघड झालंय। तो पाकिस्तानचा नागरिक असून पाक सैन्यातील स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे। विशेष प्रशिक्षणानंतर मुसा लष्कर-ए तोयबासाठी काम करू लागला। पहलगाम हल्ल्याची सूत्र यात हाशिमकडे होती। हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांना प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्ये मुसाचा सहभाग होता। तसंच काश्मीरमध्ये भारतीय नागरिक, विदेशी पर्यटक आणि सुरक्षा दलांवर हल्ल्यात मुसाचा हात असल्याचं तपासातून उघड झालंय। आता हाशिम मुसाचा हँडलर त्याला काश्मीरमधून पाकिस्तानात नेण्यासाठी प्रयत्न करतोय, पण भारतीय तपास यंत्रणांनी त्यांची चहूबाजूनं नाकाबंदी केली आहे। तो सध्या आपल्या साथीदारांसह पहलगामच्या 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरात कुठेतरी लपला असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे। त्यामुळेच तपास यंत्रणांनी या परिसरावर लक्ष केंद्रित केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पहलगाम हल्ल्याचा तपास आता हळूहळू वेग पकडतोय। एकीकडे देशाच्या सैन्यानं युद्ध सराव सुरू केलाय, तर दुसरीकडे तपास यंत्रणा दिवस रात्र एक करून हल्ल्याचे पुरावे शोधतायत। आज एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांनी घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला। पहलगाम हल्ल्याची शोध मोहीम कुठवर आली आहे त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात।
22 एप्रिल 2025 भारतासाठी काळा दिवस. बरोबर 10 दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला. या क्रूर हल्ल्याचा देशाला बदला हवाय तर पीडितांना न्याय. हल्ल्यानंतर सरकारी पातळीवर बैठकांची सत्र सुरू झाली तर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. हल्ल्याच्या 10 दिवसानंतर देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेचे NIAचे प्रमुख सदानंद दाते थेट बेसरन व्हॅलीत पोहोचले. और हम आपको बता दें कि जो उच्च सतर के अफसरान थे NIA के, तो वो यहाँ पर ऑलरेडी मौजूद थे और जो अलग अलग जो इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज़ है उनसे DG NIA ने बात की और यहाँ तक कि जो बाईसरन का एरिया हम दिखाना चाहेंगे, इसका पूरा जायज़ा लिया गया इसकी टोपोग्राफी के बारे में. और फिलहाल हम ये कह सकते हैं कि जो मीटिंगों का दौर है वो शुरू हो चुका है और DG NIA लगातार अब सिचुएशन को बजाते खुद मॉनिटर कर रहे हैं. और IG NIA की अगर हम बात करेंगे या DIG NIA की बात करेंगे तो लगातार कॅम्प यही पे किया हुआ है. गेल्या 10 दिवसांच्या तपासात NIAच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले. सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेल्या ओव्हरग्राऊंड वर्करकडनं एक धक्कादायक माहिती आता समोर येते. दहशतवादी 15 एप्रिललाच पहलगाममध्ये आले होते. बैसरन सोबतच आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क आणि बेताब व्हॅलीची रेकी सुद्धा दहशतवाद्यांनी केल्याचं समोर येत आहे. या ठिकाणचा हल्ला सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे टळल्याचं कळतंय. तपासादरम्यान 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची ओळख पटलेली असून यापैकी 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचं उघडकीस येत आहे. याशिवाय हल्ल्याच्या वेळेला 3 सॅटेलाइट फोन वापरण्यात आल्याचे पुरावेही मिळाले. त्यापैकी 2 फोनचे सिग्नल ट्रेस करण्यात यश मिळत आहे. तर दुसरीकडे 2500 संशयितांपैकी 186 जण अजूनही पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे. बैसरन हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी संपर्कासाठी अल्ट्रा स्टेट कम्युनिकेशन सिस्टीमचा वापर केल्याची माहिती मिळते. ही एक अत्याधुनिक सिस्टीम असून सिम कार्ड आणि इंटरनेट विना या सिस्टीमद्वारे संवाद साधता येतो. या सिस्टीमच्या माध्यमातून साधलेला संवाद ट्रेस करणं अतिशय अवघड असतं. एखादी गुप्त योजना राबवण्यासाठी ही कम्युनिकेशन सिस्टीम परिपूर्ण मानली जाते. या प्रणालीद्वारे केवळ जवळपासच्याच उपकरणांमध्ये मेसेज शेअर करता येतो. दहशतवादी हल्ल्यानंतर चीड, संताप आणि रागाचं वातावरण देशभरात आहे. भारतानं राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची नाकाबंदी केली आहे, पण जन्माची अद्दल घडेल असा धडा शिकवण्याची मागणी आता जोर धरतेय. त्यामुळे सरकारच्या लष्करी कारवाईवर आणि भूमिकेवर केवळ देशाचंच नाही तर अवघ्या जगाचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.